महोदया, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आदरणीय लाडसाहेबांनी या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्या समोर आणला आहे. मंत्री महोदय, अंबरनाथमध्ये अशी घटना घडली होती. साधं सर्दी आणि खोकला त्या मुलीला झाला होता आणि तिला चुकीचं इंजेक्शन दिलं आणि चुकीच्या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती दगावली म्हणजे खालावली आणि ती मुलगी मृत्युमुखी पडलेली आहे. अशा अनेक घटना राज्यामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. तर हे सगळे असं का होतं मला कळत नाही आहे. याच्यावर काहीतरी अंकुश ठेवणं गरजेचं आहे. जी घटना घडली होती त्याच्यावर कोणती कारवाई झाली त्या बाबतीत आपण सांगावं. दुसरं, आमच्या बदलापूर ग्रामीणमध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथे कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा नाही आहेत. त्या ठिकाणी मशिनरी अपुऱ्या सुविधा आहेत. लोकांची त्या ठिकाणी नेहमीच आरडाओरडा असते. तर त्या ठिकाणी आपण लक्ष घालून तिथे मशिनरी पुरवण्यासाठी व्यवस्था करणार का? कराल का कराल का? सन्मान्य सभापती महोदया, या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीची घटना या संबंधित डॉक्टर्सनी केलेली आहे त्याच्याबद्दलची नेमकी कोणती कारवाई शासनाने केली अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला आहे. जी घटना झाली आहे त्याच्यानंतर आपण मेडिकल निग्लिजन्सी जी नावाची जी काही कमिटी आहे की ह्या मेडिकल निग्लिजन्सीच्या कमिटीच्या माध्यमातून ज्या वेळेला एखादा वैद्यकीय उपचार आपण करतोय आणि त्याच्यामध्ये समजा जर आमच्या डॉक्टरची चूक असेल, मग तो खाजगी डॉक्टर असेल किंवा शासकीय डॉक्टर असेल, तर त्याच्याबद्दल त्या संबंधित ठिकाणी तेथील सिव्हिल सर्जन किंवा डीन या दोघांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक असते, कमिटी असते, त्या कमिटीच्या माध्यमातून याची चौकशी केली जाते. याची सुद्धा या मेडिकल निग्लिजन्सीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तात्काळ त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. दुसरा मुद्दा त्याच्याबरोबरीचा आहे की ज्याच्यामध्ये बदलापूरच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. खरं म्हणजे या विषयाची थोडीशी माहिती माझ्याकडं नाही, कारण आयत्या वेळेला प्रश्न उपस्थित झाला आहे. पण माझी विनंती आहे की याच्याबद्दल सुद्धा मी निश्चितपणे त्यांच्याशी बोलून ज्या ज्या काय सुधारणा बदलापूरच्या RH करायला लागतील त्यांच्याशी बोलून मी निश्चितपणे त्या सगळ्या सुविधा करून देण्याबद्दल तत्परतेनं सरकार काम करेल.